पालकत्व म्हणजे केवळ जबाबदारी नव्हे, ती एक संवेदनशील, समजूतदार आणि सहप्रवासी प्रक्रिया आहे। याची प्रचिती देणारी एक विशेष कार्यशाळा सकारात्मक पालकत्व आणि चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयावर लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत यांच्या वतीने आयोजित करण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मेंदू आधारित शिक्षण तज्ञ डॉक्टर दिनेश नेहते पुणे यांचे प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रम कैलासवासी सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी चव्हाण, अध्यक्ष अमृतज्ञान सेवाभावी संस्था वसमत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशात आपला मूक पाठिंबा दर्शवला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस संदीप चव्हाण सर यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीवर प्रकाश टाकत अत्यंत उत्साही प्रास्ताविक सादर केले। त्यांनी नमूद केले की लाल बहादूर शास्त्री विद्यालयाने गेल्या काही वर्षात शिक्षणाच्या क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे। दर्जेदार शिक्षण, नवोन्मेषी उपक्रम आणि शिस्तबद्ध संस्कार या त्रिसूत्रीच्या आधारे शाळेचा आलेख सातत्याने उंचावत आहे। डॉक्टर नेहते यांनी आपल्या या सत्रात पालकत्व या संकल्पनेचा वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून विचार मांडला। पालकांनी मुलांवर केवळ अपेक्षा ठेवू नयेत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा। प्रेम, संवाद आणि मेंदूचा विकास यामध्ये समतोल राखणं हेच सकारात्मक पालकत्वाचं गमक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित पालकांना आपल्या भूमिका नव्याने समजून घेण्यास प्रेरणा दिली। या कार्यक्रमात 2024-2025च्या 10वी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यामध्ये गुणवत्तेने घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले। पालक आणि शिक्षकांसमोर सत्कार मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरली। कार्यक्रमास शाळेचे दोनही माध्यमांचे प्रमुख उपस्थित होते। प्रमोद डोंबे सर मुख्याध्यापक सेमी इंग्रजी माध्यम आणि प्राचार्य ताहिर सर इंग्रजी माध्यम दोघांनीही शाळेतील एकात्मता आणि नेतृत्व वृत्तीचे दर्शन घडवले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे ज्ञानेश्वर नरवाडे सर यांनी पार पाडले, तर आभार प्रदर्शन आसाराम दुधाटे सर यांनी केले। खुल्या संवाद सत्रात पालकांनी डॉक्टर नेहते यांच्याशी थेट प्रश्नोत्तराद्वारे सुसंवाद साधला, ज्यात त्यांना आपल्या शंका स्पष्ट करण्याची अनमोल संधी मिळाली। नेहमीच वेगवेगळ्या विषयावर चर्चित असणारी लाल बहादूर शास्त्री विद्यालय आपल्या सर्वांना परिचित आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण या गोष्टीशी परिचित आहोत की एका हाताने टाळी वाजणार नाही। त्याच अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री विद्यालय नेहमी पालक शाळेचं आयोजन करत असते। या पालक शाळेचा आमचा महत्त्वाचा विषय असतो सकारात्मक पालकत्व, आणि त्याच कार्यशाळेचं आयोजन आज लाल बहादूर शास्त्री विद्यालयातर्फे 2 सत्रामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे। पहिल्या सत्रामध्ये वर्ग नर्सरी ते 4थीचे पालक होते, ज्यांचे मुलं त्या वर्गामध्ये असतात, आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये वर्ग 5वी ते 10वीचे पालक, त्यांचे पाल्य वर्ग 5वी ते 10वी मध्ये आहेत, असे पालक इथे उपस्थित आहेत। याच्या मागचा उद्देश असा आहे की मूल घडवताना, जेव्हा आपण मूल घडवत असतो त्यावेळेस केवळ शाळा किंवा केवळ शाळा ही जबाबदार नसते। त्यासाठी पालक हा घटक सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असतो। समाजाचा सुद्धा फार मोठा वाटा असतो, आणि त्याबद्दलची जी काही जाणीव आहे ती पालकांना करून देण्यासाठी, त्याबद्दलच्या ज्या काही पालकांच्या गैरसमज आहेत, पालकांना अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। मला सांगायला आवडेल, आणि या कार्यशाळेसाठी अतिशय तज्ञ असे जे मेंदू तज्ञ आहेत डॉक्टर दिनेश नेहते सर यांचं पुणे येथून आम्ही यांना बोलवण्यात आलेलं आहे। पहिल्या सत्रामध्ये अतिशय पालक असे मंत्रमुग्ध होते, आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये त्याच प्रकारची अपेक्षा आहे। या सगळ्या अनुषंगाने आम्ही आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही इयत्ता 10वी मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सुद्धा सत्कार केलेला आहे। धन्यवाद। असताना मला पालकांना एक आवाहन करावंसं वाटतं की आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बदलत्या जगामध्ये, की जगाची स्पीड जास्त आहे, त्याच्यामध्ये आपल्या मुलाला तयार करायचं आहे, त्याच्या मानसिकतेचा विचार करायचा आहे, आणि फ्रेश अशी मानसिकता घेऊन मुलाला शाळेत पाठवायचं आहे। त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दडपण नसलं पाहिजे, ज्याने त्याच्या शिक्षणामध्ये बाधा येणार नाही। बस एवढीच काळजी पालकांनी घ्यावी, बाकी सर्व भाग शाळा उचलायला तयार आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।